आणखीन एक मोठी बातमी समोर येते। वाल्मिक कराडच्या चौकशीला आता सुरुवात झालेली आहे। आताची सगळ्यात महत्त्वाची बातमी समोर येते। कालच केस कोर्टामध्ये त्याला दाखल करण्यात आलेलं होतं। पुण्यातल्या सीआयडी ऑफिसमध्ये त्यानं स्वतःला आत्मसमर्पित केलं। त्यानंतर सरेंडर झालेल्या वाल्मिक कराडला केसमध्ये आणण्यात आलं, न्यायालयात दाखल केलं आणि आता वाल्मिक कराडच्या चौकशीला सुरुवात झाली। 14 दिवसांची सीआयडी कोठडी ही सीआयडीने मागितलेली होती आणि ती सीआयडी कोठडी मिळालेली आहे। त्यामुळे वाल्मिक कराडची चौकशी होणार आहे। कसून चौकशी होतीये? या चौकशी दरम्यान याच आरोपीचा काही संबंध केवळ खंडणी नव्हे तर खंडणीच्या बरोबरीनं सरपंच देशमुख हत्या प्रकरणाशी काही आहे का याचा शोध सीआयडीला घ्यायचा आहे। अधिक माहिती घेऊयात। मोहसिन शेख आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। मोहसिन, चौकशीला सुरुवात झालेली आहे, पहिलाच दिवस आहे चौकशीचा, काय अधिक माहिती? प्रज्ञा, ही सर्वात मोठी बातमी म्हणावं लागेल, कारण काल जे आहे तर 14 दिवसांचा वाल्मिक कराडला सीआयडी कोठडी मिळाली होती आणि आज त्याच्या कोठडीचा पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवसाच्या सुरुवातीला सीआयडीचं एक पथक जे आहे तर बीड शहर पोलीस ठाण्यात एका बंद खोलीमध्ये वाल्मिक कराडची चौकशी करत आहे आणि सीआयडीचं पथक हे जे आहे तर आता या सगळ्या प्रकरणात वाल्मिक कराड खंडणी प्रकरण असेल किंवा संतोष देशमुख हत्या प्रकरण आहे, या ज्या पद्धतीने कोर्टात सीआयडीने भूमिका मांडली होती की वाल्मिक देशमुखचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात देखील सहभाग असण्याची शक्यता आहे आणि संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन गुले हा वाल्मिक कराडसाठी काम करायचा। त्यामुळे आता त्या अनुषंगाने जे आहे तर सीआयडी जे आहे तर ह्या वाल्मिक कराडची चौकशी करू शकतात आणि त्या अनुषंगाने जे आहे तर बीड शहर पोलीस ठाण्यात आता वाल्मिक कराडची चौकशीला सुरुवात झालेली आहे आणि हे पहिल्या दिवसाची ही पहिली चौकशी आहे असं म्हणता येईल, कारण कालच रात्री उशिरा जे आहे तर वाल्मिक कराडचा सीआयडी कोठडी मिळाली 14 दिवसाची आणि त्यानंतर वाल्मिक कराडची चौकशी केली जाणार होती आणि आता त्या चौकशीला सुरुवात झालेली आहे। प्रत्यक्षात ही जी आहे तर चौकशी केली जात आहे। आता यात किती अधिकारी ह्या वाल्मिक कराडची चौकशी करतात हे कळू शकलेलं नाहीये, मात्र बीड शहर पोलीस ठाण्यातील एका बंद खोलीमध्ये वाल्मिक कराड आणि सीआयडीचे पथकातील कर्मचारी अधिकारी त्याला वेगवेगळ्या प्रश्न विचारत असल्याची देखील माहिती मिळत आहे आणि ही सगळी चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे। आता त्या चौकशीत नेमकं काय काय वाल्मिक कराडला विचारलं जातं आणि या चौकशीत नेमकं काय काय समोर येतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे। मात्र वाल्मिक कराडच्या चौकशीला आता प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे। प्रज्ञा, नक्कीच ही चौकशी निष्पक्षपातीपणानं होणार अशी अपेक्षा खरं तर इथल्या स्थानिकांना सुद्धा आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राला आहे। या संपूर्ण प्रकरणात 2 प्रकरणं एकमेकांशी संलग्न आहे असं खरं तर सांगितलं जातंय। मुळात सुरुवातीला जी चौकशी होईल ती कोणती होईल? खंडणी प्रकरणातली चौकशी होईल की त्याचबरोबरीनं लागलीच हत्या प्रकरणातली ही चौकशी होईल? प्रज्ञा, आपण जर बघितलं तर वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा ऑलरेडी दाखल झालेला आहे। आता प्रश्न असा आहे की ज्या पद्धतीने आरोप होत आहेत की संतोष देशमुख प्रकरणात जे आहे तर वाल्मिक कराडचा सहभाग म्हणजे वाल्मिक कराडच्या सांगण्यावरूनच या सगळ्या गोष्टी घडल्या असाव्यात आणि सुदर्शन गुले हा वाल्मिक कराडच्या जवळचा होता, समर्थक होता आणि त्यांचे संबंध आहे हे देखील अनेकदा समोर आलेले आहे। त्यांचे फोटो देखील अनेकदा व्हायरल झालेले आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडचा संबंध आहे का याची देखील या सगळ्या चौकशीत जे आहे तर प्रश्न उत्तर होण्याची शक्यता आणि त्या अनुषंगानेच ही चौकशी सुरू असल्याची शक्यता आहे। आता अजून आपल्याला कळू शकलेलं नाही की आतमध्ये नेमकं चौकशीत काय काय विचारलेलं आहे, मात्र चौकशीला प्रत्यक्षात सुरुवात झालेली आहे आणि काही वेळानंतर या सगळ्या प्रकरणात त्याला काय काय प्रश्न विचारले किंवा काय चौकशी झाली याची माहिती कळू शकते। मात्र आता तरी चौकशीत नेमके कोणते प्रश्न विचारले जातात हे कळू शकलेलं नाही, मात्र प्रत्यक्षात चौकशीला सुरुवात झालेली आहे। प्रज्ञा, नक्कीच तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी मोहसिन। आपण बघतोय आता चौकशीला सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हत्या प्रकरणाशी काय संबंध आहे याबद्दलही या चौकशीत अर्थात अधिक माहिती सीआयडी कडनं समोर येईल।